बरोबर. त्याचबरोबर विनोददादा पाटील यांना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत. संपूर्ण वरिष्ठ व्यक्तिमत्वांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठावर. जबरदस्त आपण आयोजन पाहतोय. 2025 मध्ये ही मानाची स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ बारापडा आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना दिमागदार असा 16 आपल्याला पाहायला मिळतील. 2 सत्ता एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. पहिली मॅच रात्री ती पाहायला मिळेल. तुरमाले विरोधात मंगलमूर्ती वाजे. दोन्ही संघांनी लगेच रिपोर्टिंग करायचे. राजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठाच्या समोर. मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठाच्या समोर यायचंय. युवा दमदार आमचे या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय बाळाशेठ गावण, त्याचबरोबर रोशनजी गावण आणि दीपेश शेठ पाटील या संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठाच्या समोर. त्याचबरोबर व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठाच्या समोर आदरणीय दिनेश शेठ पाटील साहेब असतील. त्याचबरोबर दिनेश शेठ शेतकरी कामगार पक्षाचे एक ढाण्या वाघ ज्याला म्हटला जातो दिनेश शेठ पाटील साहेबांना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठाच्या समोर. त्याचबरोबर हनुमंत पाटील साहेबांना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठाच्या समोर. त्याचबरोबर रियान फॉर्मचे सर्वेसर्वा बालूशेठ पाटील साहेबांना विनंती असेल या आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. त्याचबरोबर उमेशजी पाटील यांना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठाच्या समोर. हॅलो, सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमांचं पूजन केलं जाईल. प्रथम पूजावा श्री गजानन गणपती. धन्य धन्य ती आपुली भारतीय संस्कृती. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेला शुभ संकेत देत आहोत. या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत. आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या प्रसंगी औक्षण करताना आपण त्यांना पाहताय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आणि त्याच वेळेला या परिसरातील सर्व पदाधिकारी सर्व क्षेत्रातील दमदार शिलेदार त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न करत आहोत. कारण शेड्यूल थोडा डिले झाला त्यामुळे लवकरात लवकर आता आपण या कार्यक्रमाकडे वळतोय. सर्व बारापाडा ग्रामस्थ या पंचकृषीतील सर्व नागरिक सर्वांना नम्रतेची विनंती राहील आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमांचं औक्षण केलं जाईल. सन्माननीय दिनेश शेठ विठ्ठल पाटील ज्यांच्या वतीने या स्पर्धेला खूप चांगलं आम्हाला खरं तर आर्थिक सहकार्य मिळालं त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आणि त्याच वेळेला सन्माननीय दिनेशजी पांडुरंग पाटील यांना आपण या ठिकाणी पाहताय. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या खरं तर विभागातील सर्व नामांकित पदाधिकारी आणि त्याच वेळेला रिहान फार्म हाऊसचे सर्वे सर्व सन्माननीय बाळूशेठ पाटील यांना आपण या ठिकाणी पाहता. आमच्या बारापाडा गावचे समाधान गावण साहेब ज्यांच्या सौभाग्यवती खरं तर ग्रामपंचायत सदस्य आहेत कर्नाळा ग्रामपंचायत. सरिताताई गावण यांचे यजमान समाधानजी गावण यांना आपण या ठिकाणी पाहताय. तर गणरायाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. बोला गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन देखील आपण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करत आहोत. दिनेश शेठ पाटील सुप्रसिद्ध उद्योजक आणि दमदार असे व्यक्तिमत्व 190 उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी साहेबांच्या अगदी जवळचे सहकारी या ठिकाणी दिनेश शेठ पाटील त्यांच्या बरोबरीने बाळूशेठ पाटील या विभागातील युवा नेते त्यांची उपस्थिती आपण पाहता. त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जाईल. 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र घेऊन ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते राजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा. त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन बाळूशेठ साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मान्यवर या ठिकाणी दिनेश शेठ पाटील ज्यांच्या सौभाग्यवती कर्नाळा ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य आहेत यांच्या उपस्थितीमध्ये देखील प्रतिमांचं औक्षण केलं जाईल. सर्व पाहुण्यांना विनंती आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे औक्षण करत आहोत.
कारण असं म्हणतात एखाद्या कार्यक्रमाच्या एखाद्या स्पर्धेची सुरुवात चांगली झाली की शेवट हा नेहमी गोड होत असतो. आणि या ठिकाणी पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये औक्षण केलं जाते. समाधानजी गावण ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत करणाऱ्याच्या विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी प्रतिमांचं औक्षण करत आहोत. मी सन्माननीय माजी सरपंच हनुमान पाटील साहेबांना विनंती करेल आपण पुढे या. त्याचवेळेला माजी उपसरपंच रमेश दादा पाटील यांनाही विनंती करायला आपण देखील पुढे या. सर्वांनी पुढे या. परशुरामजी पाटील यांना आपण पाहता आमचे सन्माननीय दिलीप जी गावण यांनाही विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. त्याचवेळेला सन्माननीय हनुमानजी गावण यांनाही विनंती राहील आपण पुढे या. खरं तर आम्ही आता प्रत्येकाचं नाम उल्लेख करणार नाही परंतु सर्वांनी पुढे येऊन औक्षण करा. विजयजी पाटील यांना देखील विनंती राहील आपण पुढे यायचं आहे. चला आमच्या खरं तर दीपकजी नांदगावकर युवा नेते त्यांनाही विनंती असेल आपण देखील पुढे या. आशिष गावण खरं तर आपण पाहिला गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांनाही विनंती असेल आशिष आपण देखील पुढे या. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार त्रिमूर्ती मैदानाच्या खरं चहू बाजूला आज जर चर्चा पाहिली तर या 3 नावांची राहील ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करेल मी आमचे डॅशिंग दीपेश खरं तर पाटील त्यांच्या बरोबरीने रोशन गावण आणि त्याचवेळेला आमचे बाळा गावण हे एक फेमस व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आपण पाहता या स्पर्धेचं आज बारापाडा नगरीमध्ये आणि यंदाच्या अंगामध्ये ही पहिली नाईट स्पर्धा आहे आणि या मैदानावरती हे देखील पहिलं पर्व आहे. हे देखील वैशिष्ट्य आहे. हे पहिलं पर्व ज्यावर आहे तमाम या कर्णाला वासियांना गर्व असं हे दमदार आयोजन या ठिकाणी आपण पाहताय. गावदेवी क्रिकेट संघ बारापाडा आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2025 हे नाईटचं भव्य दिव्य पर्व. मांगल्याचं प्रतीक श्रीफल आपण इथे वाढवणार आहोत प्रतिमांसमोर. आज खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे. प्रभू श्रीरामांची जयंती रामनवमी आणि या रामनवमीचा औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ही पहिली रात्र या स्पर्धेची. त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत तुम्हाला या स्पर्धेमध्ये दमदार आयोजन आणि भरपूर प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळेल. प्राप्ती लाईव्ह या लाईव्हच्या माध्यमातून या चॅनलच्या वतीने टेलिकास्ट करण्यात येईल. घर बसल्या तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेता येईल परंतु मी नक्कीच विनंती करेन सर्वांना आपण घरात बसण्यापेक्षा मैदानावरती या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. किसन गावण सर्वात अनुभवी असे खेळाडू बारापाडा गावचे त्यांना इथे आपण पाहताय. त्यांच्या शुभ हस्ते औक्षण केलं जात आहे. रमेशजी पाटील माजी उपसरपंच त्यांना आपण त्या ठिकाणी पाहताय. धनंजय धनाजी गावण दादांना आपण इथे पाहता. आमचे मित्र मनोहर गावण यांना आपण या ठिकाणी पाहताय. प्रभाकर भाईंना आपण इथे पाहताय. दिलीप यांना देखील विनंती राहील आपण पुढे या. परशुरामजी पाटील यांना देखील विनंती राहील. त्याच वेळेला सन्माननीय हनुमानजी गावण आमचे स्पर्धेचे आयोजक रोशन गावण यांचे पिताश्री श्रीफल इथे वाढवून घ्या आपण. एक मांगल्याचं प्रतीक श्रीफल वाढवलं जाईल. दत्ता गावण साहेब आपण पुढे या. बघा प्रत्येकाचा आम्ही नाम उल्लेख करू शकलो नाही आहे परंतु सर्वांनी पुढे या. हा मान आहे आपल्या सर्वांसाठी. आयोजकांच्या वतीने आपल्या शुभ हस्ते इथे औक्षण केलं जाईल. प्रतिमांचं पूजन केलं जाईल आणि दोन्ही संघ पहिल्या लढतीसाठी वाजे आणि एका बाजूला असेल तुरमाळे. दोन्ही संघांचे सर्व खेळाडू आपण विकेटमध्ये चला लाईनमध्ये उभे राहा. पंकज आपले सर्व खेळाडू मैदानाकडे चला घेऊन. वाजे संघ आणि एका बाजूला तुरमाळे या 2 संघांमध्ये हा पहिला सामना असेल उद्घाटनीय. सामने हे 4 षटकांचे राहतील याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. पहिल्यापासून पहिले 6 सामने हे 4 षटकांचे राहतील पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील आणि शेवटचा तिसऱ्या फेरीतला सामना 3 षटकांचा असेल याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. अगदी योग्य माहिती त्या ठिकाणी मिळाली. चला आमचे स्कोरर निकेत पाटील आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेत नियम आहे. एक रिव्ह्यूर असेल तुम्हाला बीमर रनआउटसाठी दिला जाईल. वाईटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. चला श्रीफल आपण इथे वाढवून घेऊया. समोर प्रतिमांसमोर त्या ठिकाणी नारळ फोडून आपण या स्पर्धेला शुभारंभ होतोय असा संकेत देऊया. मी आदरणीय बाळूशेठ पाटील यांना विनंती करेन आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते श्रीफल वाढवलं जाईल. तर उद्घाटनीय श्रीफल त्या ठिकाणी मी वाढवत आहोत. प्रतिमांना पूजन करताना त्यांचं औक्षण करताना गणराला साकडे घालू कोणत्याही प्रकारचं विघ्न या स्पर्धेमध्ये येणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेऊ. बुद्धीच्या दाताला या ठिकाणी आपण साकडे घालत आहोत. श्रीफल वाढवलं जाईल. आज पहिली रात्र या स्पर्धेची आहे. येणाऱ्या खरं तर 5 रात्रीमुळे तुम्हाला दमदार खेळ क्रिकेटचा पाहायला मिळेल.
बारापाडा नगरीमध्ये या आयोजकांचं स्वप्न होतं की एक तरी नाईट स्पर्धा या मैदानावरती व्हावी आणि हे स्वप्न आता सत्यामध्ये उतरताना आपण पाहत आहे. आज पाहुण्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय. बाळूशेठ पाटील म्हटलं की स्वतः ते देखील नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत. श्रीफळ वाढला जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपती बाप्पा मोरया. सन्माननीय दिनेश विठ्ठल पाटील यांना विनंती करून आपण पुढे या. सुप्रसिद्ध उद्योजक या स्पर्धेसाठी सर्वात मोठं आम्हाला आर्थिक सहकार्य ज्यांच्या वतीने लाभलं त्यांचं मनापासून इथं आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढला जाईल. टाळांचा गजर आदरणीय हनुमानजी गावण रोशन गावण यांचे पिताश्री त्यांना विनंती असेल पुढे आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल. हनुमानजी पाटील त्यांनाही विनंती राहील. माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल. त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवलं जाईल. हा मान सर्व या तरुणांच्या वतीनं आपल्या सर्व सिनियर सिटीजनला दिला जातोय कारण त्यांचा आशीर्वाद हे नेहमी त्यांच्या पाठीशी राहोत हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू. चला आता सर्व मान्यवर आपण विकेटकडे चला. विकेटचं पूजन केलं जाईल. दोन्ही संघ लाईनमध्ये उभे राहा आपण प्लीज. एका बाजूला तुरमाय संघाचा स्क्वॉड असेल, दुसऱ्या बाजूला वाजे संघाचा स्क्वॉड असेल. त्या ठिकाणी विकेटचं पूजन होईल. तिथेच टॉस संपन्न केला जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये याच गावचा बुलंद आवाज चेतन गावण यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याचवेळेला मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. तर डावाला सुरुवात होण्या अगोदर या ठिकाणी या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न आपण होताना पाहत आहे. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, आनंदाची डोही आनंदे तरंगे असं म्हणतात. आज आनंदाचं वातावरण तुम्ही संपूर्ण या गावामध्ये या संपूर्ण मैदानाच्या अवतीभोवती पाहताय. खरं तर हे क्रीडांगण पाहिल्यानंतर असं वाटलं की या अगोदरचं मैदान आणि आताचं मैदान यामध्ये भरपूर मोठी तफावत पाहायला मिळेल. कारण अगोदर काच कळगे होते परंतु आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी इथे आम्ही पाहिली आणि त्यांच्या माध्यमातून सपाट 360 डिग्री असं हे मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलं. तर या ठिकाणी आपण पाहता पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा हा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतो. आमचे डीजे ऑपरेटर सुनील या आपण सुनील पाटील चला आपण या ठिकाणी या कॉमेंट्री बॉक्स समोर. तर औक्षण या ठिकाणी प्रतिमांचं आपण पूजन केलं त्यानंतर विकेटचं पूजन करणार आहोत. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की शेणा मातीच्या साह्याने बनवलेली खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती खेळणारे खेळाडू आज 7 समुद्रापार गेले. आज याच खेळपट्टीवरती खेळणारे खेळाडू ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले. मी सन्माननीय दिनेश विठ्ठल पाटील यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी ती फीत कापली जाईल. उद्घाटनीय विकेटवरची फीत कापून सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण देखील पुढे या. हा क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला जाईल. या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये साठवल्या जातील. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून हे टेलिकास्ट सन्माननीय सुप्रसिद्ध युवा उद्योजक दिनेश विठ्ठल पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटनीय फीत विकेटवरची कापणार आहोत आणि त्यांच्या समवेत असणारे सर्व मान्यवर त्यांनाही विनंती असेल आपण पुढे या. आपल्या उपस्थितीमध्ये या विकेटचं पूजन केलं जाईल. भरपूर चांगलं आयोजन नियोजन येणाऱ्या खरं तर 5 रात्रीमध्ये जवळजवळ या स्पर्धेमध्ये 48 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. शिस्तबद्ध असं आयोजन, शिस्तबद्ध असं नियोजन तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. आणि बघा प्रत्येक सामना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे असे. दोन्ही संघ लाईनमध्ये उभे राहा प्लीज. पंकज आपला स्क्वॉड लाईनमध्ये उभा करा. एका बाजूला दिनेश तुम्हाला विनंती राहील आपणही लाईनमध्ये उभे राहा. खूप दिवसानंतर आज तुरमाय संघाचा खेळ आम्हाला इथे पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीने वाजे संघाला देखील आम्ही इथे पाहणार आहोत. नेरे दुंद्रे परिसरातील संघ आहे वाजे, तर एका बाजूला मुंबई गोवा हायवेवरती असणारे गाव आपल्या परिसरातील तुरमाय संघ तुम्हाला या पहिल्या लढतीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर आपण लगेच दोन्ही स्क्वॉड लाईनमध्ये उभे राहा. त्या ठिकाणी विकेटचं पूजन होईल. तदनंतर राष्ट्रगीत संपन्न होईल आणि त्यानंतर विकेटवरती टॉस केला जाईल आणि मग या स्पर्धेला सुरुवात होईल. त्यामुळे प्लीज दोन्ही संघ पंकज आपण देखील स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये लाईनमध्ये उभे राहायचं आहे. आयोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीने करावं येणाऱ्या 5 रात्रीमध्ये तुम्हाला या आयोजकांच्या वतीने पाहायला मिळेल. कारण नाईट स्पर्धा भरवणं सोपं नाहीये. मोठी खर्चिक आणि आर्थिक बाब असताना देखील हे धाडस आमच्या या 3 आयोजकांनी दाखवलं त्याबद्दल त्यांचं मनापासून मी कौतुक करेन. 5 रात्रीमध्ये 48 संघांना त्याने
खेळण्याची संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्या पनवेल उरण परिसरातील संघ खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या बरोबरीने महाडचा एक संघ आहे मिहिरा 11 टेम्पाले मसूद गजगे यांचा संघ तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे आज उत्सुकता लागली आहे या स्पर्धेची स्पर्धा चालू केव्हा होईल. प्रत्येकाला मात्र या खरं स्पर्धेची उत्सुकता लागली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. त्या ठिकाणी विकेटचं पूजन होईल. सर्व पाहुणे मैदानाच्या आतमध्ये विकेटवरती लाईनअपमध्ये उभे राहतील. नंतर राष्ट्रगीत संपन्न होईल आणि त्यानंतर टॉस केला जाईल. पाहुणे क्रिकेटचा आनंद देखील घेतील विकेटवरती आणि मग या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळेल. चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन या ठिकाणी या स्पर्धेनिमित्तानं तुम्ही पाहणार आहात. आजच्या रात्रीमधला पहिला सामना असेल श्री गणेश तुरमाले विपक्ष मंगलमूर्ती वाजे. दुसरा सामना असेल पेण तालुक्यातील गावदेवी कळवे विपक्ष एका बाजूला द्रोण 11 मेघनाशेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई भूषण म्हात्रे यांचा संघ उरण तालुक्यातील संघ. तिसरा सामना असेल आपल्याच परिसरातील गावदेवी साई प्रतीक मोकलचा संघ. तर एका बाजूला वेद 11 जितू 11 जय हनुमान नेरे या संघाला आपण पाहणार आहात. चौथ्या लढतीमध्ये क्रिशा 11 जय हनुमान दापोली विपक्ष माहेरा 11 टेम्पाले हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला लाईन मध्ये उभे राहा. आपण लगेच राष्ट्रगीताकडे वळणार आहोत. साऊंड सिस्टीम डीजे ऑपरेटर सुनील पाटील संपर्क साधायचा आहे. चला आपण सर्वांनी उभे राहा. मी विनंती करेल प्रत्येक प्रेक्षकांना देखील आपण बसलेला असता तर उभे राहा. आपण राष्ट्रगीताकडे वळत आहोत. सर्वांना विनंती राहील आपण एका जागेवरती बसलेला असता तर उभे राहायचं. आपण राष्ट्रगीत इथे संपन्न करत आहोत. सर्वांनी उभे राहायचं आहे. प्लीज विनंती राहील प्रत्येक प्रेक्षकांना त्या ठिकाणी खेळाडूंना मान्यवरांना आपण एका जागेवर उभे राहा. या राष्ट्रगीताच्या माध्यमातून आपण आपल्या राष्ट्रीय ध्वजाला भारतीय सैनिकांना मानवंदना देणार आहोत. परेड सावधान. परेड राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. वंदे. टॉस कडे वळणार आहोत. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन पुढ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्या ठिकाणी विनंती राहील आणि दिनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन समोर या पंकज आणि एका बाजूला दिनू. बघा विनंती राहील सामना 4 षटकांचा असेल. एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. बिमर आणि रनआउट साठी वाईड साठी रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा कायम असेल आणि त्याच वेळेला कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचा नियम आहे टाइम अलर्ट. तुम्हाला बरोबर पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये फेकावी लागतील. अन्यथा एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही महत्वाची सूचना असेल प्रत्येक संघांसाठी. शिस्तबद्ध असं आयोजन आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आम्हाला कोऑपरेट करावं हीच आयोजकांच्या वतीनं आपल्या सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती. चला टॉस केला जाईल. पाहुण्यांना विनंती असेल दीपेश आपण टॉस करून घ्या तिथे लगेच. पहिल्या सामन्याचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा मी या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ बारापाडा आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2025 या भव्य दिव्य नाईट स्पर्धेमध्ये स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार बाळाशेठ गावण रोशनजी गावण दीपेशजी पाटील यांच्या वतीने आपणा सर्वांचा मी या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. आमचे छोटा गोल्डन मॅन आदर्श यांचं देखील आगमन. नेरेगावचा खरं छोटा गोल्डन मॅन आहे. चला टॉस केला जाईल आणि त्यानंतर ज्या संघाच्या वाटेला फिल्डिंग येईल
ज्या संघाच्या बाट्याला फिल्डिंग येईल त्या टीम संघाने लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि पाहुण्यांना विनंती असेल, सर्व पाहुणे अतिथी मान्यवर आपण मंचावरती आसन असतं. सर्व पाहुणे चला. दिनेश शेठ आपण बॅटिंग करा थोडी. भाऊ शेठ, दिनेश शेठ पाटील सामन्याचा आनंद देखील घ्या. उद्घाटक तुम्ही यार. सर्व आमचे एकत्र सिनियर क्रिकेटर त्यांना विनंती असेल, बॉल द्या, बॉल आणि बॅट द्या. चला पाहुण्यांना आनंद घेऊ द्या. सर्व आपले बारापाडा ग्रामस्थ त्यांनाही विनंती असेल आपण देखील तिथे आनंद घ्या. कारण एखाद्या स्पर्धेला आपण पाहिला एखादा VIP गेस्ट असतो, परंतु आज आयोजकांचं कौतुक यासाठी करेल की आपल्या पंचकृषीतील सर्व या ठिकाणी प्रतिष्ठित मान्यवरांनी त्यांनी हा मान सन्मान दिला या स्पर्धेच्या उद्घाटनाचा. त्यामुळे नक्कीच त्यांचंही विशेष कौतुक असेल. सर्व सिनियर सिटीजन आमचे 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी हिरामन भोसले, त्यांच्या बरोबरीने रायगड पंच असोसिएशनचे अध्यक्ष विशाल पाटील आणि आमचे तिसरे पंच KDS स्पोर्ट्स वाघिलवाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू जीवन गावण यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहणार आहात. चला लगेचच टॉस कोणत्या संघाने जिंकला त्या विनंती असेल त्या टीमला आपण फिल्डिंग लावून घ्या. जो का निर्णय असेल. तुरमाय संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं वाजेद संघाला. त्यामुळे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद प्रेक्षकांनी घ्या. सामना 4 षटकांचा असेल. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट केलं जाईल. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करण्याचं काम प्रभाकर पाटील आपण या प्लीज कॉमेंट्री बॉक्स समोर. दिनेश शेठ क्रिकेट आणि दिनेश शेठ यांचा तीळ मात्र संबंध नाही आहे, परंतु एका बाजूला दिनेश पांडुरंग पाटील एक कालचे लिजंड क्रिकेटर आहेत. त्यांच्या सौभाग्यवती कर्नाला ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच आहेत. तर दुसऱ्या बाजूला सुप्रसिद्ध उद्योजक दिनेश विठ्ठल पाटील, भरीव योगदान त्यांचं राहिलं. आणि बॅटिंगचा आनंद घेत असताना चला बालूशेठ आपण देखील बॅटिंग करा आता. बालूशेठ पाटील जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार आयोजक. नाईट स्पर्धा आपण नेहमी पाहिली. आणि प्रोप्रायटर गोल्डन मॅन रोहन पाटील यांचे पिताश्री, त्यांना आपण मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहताय. चला आता लगेच सामन्याकडे आपण वळणार आहोत आणि त्या अगोदर अतिथी सन्मानाकडे देखील वळूया आपण. मंचावरती उपस्थित असणारे सर्व सत्कार मूर्ती त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चला दिनू आपला स्क्वॉड रेडी करा आता लगेच फिल्डिंगसाठी. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. पंकज आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आणि त्याच वेळेला तुरमाय संघाचा 12वा खेळाडू आपण देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तुरमाला म्हटलं की सर्व आमचे मित्र या ठिकाणी ज्ञानेश्वर गायकर, दिनू गायकर, उमेश. फक्त एक खेळाडू आहे ज्याला आम्ही नेहमी मिस करतो, मेघनाथ मॅगी, तो स्क्वॉडमध्ये नसेल. त्याला मी नेहमी मिस करतो. चांगला खेळाडू. संपूर्ण स्क्वॉड प्रभाकर बॅटिंगचा आनंद घेत असताना बाबासाद यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती. बाबासाद यांनाही विनंती राहील आपण या मंचावरती आपलं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. सन्माननीय सर्व पाहुण्यांना विनंती असेल आता आयोजक आपण मैदान सोडा. चला आशिष या मंचावरती आपण सर्वांनी. सामना सुरू होईल बघा. जेव्हा इनिंग संपेल